मध्य रेल्वेवरती शुक्रवारपासून 15 दिवसांचा ब्लॉक रोज रात्री 5 ते 6 तास काम चालेल। टिटवाळा रेल्वे स्थानकामध्ये 15 डब्यांच्या लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचं काम हाती घेण्यात आलं। सीएसएमटीमधील प्लॅटफॉर्म क्रमांक 16 आणि 17 वर वाहतूक आणि पॉवर ब्लॉकचं काम मुंबईकडे जाणाऱ्या 2 एक्सप्रेस दादर आणि ठाण्यापर्यंत धावणार। मडगाव आणि सीएसएमटी तेजस एक्सप्रेस शिवाय मंगळुरू मुंबई सीएसएमटी एक्सप्रेसच्या स्थानकामध्ये बदल झाला। सीएसएमटी मधील खाद्य स्टॉलवरती प्रवाशाला शिळा बर्गर दिला या प्रकरणी मध्य रेल्वेने कारवाई केली आहे। संबंधित स्टॉल 10 दिवस बंद करण्याचे मध्य रेल्वे प्रशासनाचे आदेश आहेत। मुंबई विमानतळाच्या T1 चे 15 जानेवारीपासून पाडकाम, उत्तरेकडील भागाचं पाडकाम देखील केलं जाईल। विमानतळावरील हवाई वाहतुकीची पुनर्रचना सुरू, काही आंतरराष्ट्रीय विमानसेवा इतर टर्मिनलवरती वळवण्यात येणार। मुंबई महानगरपालिकेच्या फेलोशिपसाठी जेन्झिनचा मोठा प्रतिसाद। 50 जागांसाठी 6 दिवसांमध्ये 7000 अर्ज, 7000 पैकी 4200 तरुणांनी शुल्कही भरलं। ईद ए मिलाद निमित्त मुंबईमध्ये कडेकोट पोलिसांचा बंदोबस्त। 29 पोलीस उपायुक्त, 56 सहाय्यक पोलीस आयुक्त, 1618 पोलीस अधिकारी आणि 6325 पोलीस अंमलदारही तैनात। मुंबईमध्ये ईस्टर्न फ्रीवेच्या वडाळाहून शिवडीकडे जाणारी वाहतूक बंद। खारुखारीवाडीतील पूल धोकादायक झालाय, त्यामुळे सर्व वाहनांसाठी वाहतूक आता बंद करण्यात आली आहे। मीरा भाईंदर पालिकेकडून शहरामध्ये खड्डे बुजवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। मनसे शहर अध्यक्ष संदीप राणेंच्या इशाऱ्याची दखल घेत खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी सुरू करण्यात आलं। ईद ए मिलाद आणि रक्षाबंधनाच्या कल्याणमध्ये मोठा संगम। कल्याणच्या शाळेमध्ये हिंदू मुस्लिम विद्यार्थ्यांनी एकमेकांना राखी बांधली। सम्राट अशोक विद्यालय आणि गफूर डॉन शाळेचा हा स्तुत्य उपक्रम। आणि यानंतर बातम्या आपण बघणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या। पुणे अहिल्यानगर महामार्गावरील धोकादायक वाहतूक व्यवस्थेच्या निषेधार्थ तिरडी आंदोलन करण्यात आलं, तर शिरूर तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलन करत निषेध देखील व्यक्त करण्यात आला। पुणे महानगरपालिका 1100 कोटींचं कर्ज घेणार। कर्ज प्रस्तावाला मान्यता। 4500 कोटी रुपयांच्या ठेवी असताना कर्ज उभारणी नेमकी का? विरोधकांचा हा सवाल। पुण्यातील गाड्यांना आता MH61 नंबर प्लेट मिळेल। MH12 सिरीज संपल्यानं पुणे आरटीओची मोठी घोषणा। आरटीओमध्ये 4 चाकी वाहनांसाठी आता नवीन MH61 ही मालिका सुरू। पुणे शहरात उद्या पाणी पुरवठा बंद असेल। पर्वती परिसर, भामा, आसखेड, कोथरूड, बावधन, कर्वेनगर, बाणेर, बालेवाडी, पाषाण, औंध, शिवाजीनगर, कात्रज, धनकवडी आणि खडकी कंटोन्मेंट, शिवणे आणि उत्तम नगरमध्ये पाणी पुरवठा बंद। पुण्यामध्ये भूमिग्रीनच्या 500 टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी। विरोधकांच्या गदारोळामध्ये प्रस्ताव बहुमतानं मंजूर। उरुळी देवाची फुरसुंगी या ठिकाणी कचरा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी 577 कोटी रुपयांचा प्रस्ताव। ईद या सणानिमित्त पुणे शहरातील वाहतूक मार्गामध्ये मोठे बदल। नानापेठ या परिसरातून मिरवणूक काढण्यात येणार। असं असल्यानं वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठे बदल करण्यात आले। पुणे या ठिकाणी कीटकजन्य आजारांमुळे आरोग्य विभागाची मोहीम सुरू। राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जिल्ह्यामध्ये घरोघरी सर्वेक्षण। चेंबूरमध्ये ट्रकचा अपघात झाला आणि ट्रक डिव्हायडरवरती चढलाय। चालकाचा ट्रकवरील नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती मिळते आहे। पालघर जिल्हा परिषदेमध्ये निधी नियोजनावरून वाद, तर 4 कोटी 53 लाख रुपयांच्या पुरवणी आराखड्यामध्ये अनियमितता झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप। मोखाडा आणि विक्रमगड या तालुक्यांना आता झुकतं माप देत इतर तालुक्यांवरती अन्याय केल्याचा देखील दावा। पुणे स्थानकावरती 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त। महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली। रेल्वे जंक्शनवरती एका भारतीय महिला प्रवाशाला अटक। पिंपरी चिंचवड पोलीस खंडणीखोरांच्या विरोधात आक्रमक। गेल्या 3.5 वर्षात 51 गुन्हे दाखल करून 110 आरोपींना अटक। पिंपरी चिंचवड पोलिसांच्या औद्योगिक तक्रार निवारण कक्षाची मोठी कारवाई समोर। तिकडे पुण्यामध्ये आता कांदा लसूण महागले। आठवडाभरात कांद्याचा दर दुप्पट, लसूण 200 रुपये किलो। साखर आणि गुळाच्या दरवाढीनंतर सर्वसामान्यांचं बजेट पुन्हा बिघडण्याचा अंदाज। साखरेचे भाव वाढले आणि असं असताना 1.25 एकर शेतातील ऊसावरती चोरट्यांनी डल्ला मारलाय। पुण्याजवळच्या अष्टापूरमध्ये हा प्रकार घडलाय। तक्रारदार शेतकरी सध्या मुंडवा या ठिकाणी स्थायिक आहे। लोणीकंद पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। जळगावमधील आसोदा गावामध्ये शेतकऱ्यांना 2.5 एकरातील उडीद पिकावरती रोटावेटर फिरवलाय। पावसाअभावी लागवडीचा खर्च निघणार नाहीये, त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडले। पावसानं पाठ फिरवली, त्यामुळे होणाऱ्या नुकसानीबद्दल शेतकरी हवालदिल। आणि यानंतर इतर जिल्ह्यांच्या टॉपलाईन अपडेट्स। भंडाऱ्यामध्ये सततच्या ढगाळ वातावरणामुळे धान पिकावरती खोडकिडीसह करपा आणि अळींचा झाला प्रादुर्भाव। यामध्ये रोवणी पूर्ण झाली, त्यानंतर रोग किडींचा प्रादुर्भाव वाढला, त्यामुळे धान उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले।
वाशिममध्ये पंचायत समिती मानोरामध्ये ग्रामरोजगार सेवकाला चपलेने मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल. चंद्रपूरमध्ये किडनी विक्री प्रकरणी आरोपी डॉक्टर रवींद्रपाल सिंग आणि कृष्णा मल्लेशामला सध्या जामीन देता येणार नाही असं नागपूर खंडपीठानं स्पष्ट केलं. त्यानंतर दोन्ही आरोपींकडून जामीन अर्ज मागे. परभणीमधील जिंतूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये उभ्या हायवा टिप्परच्या 2 बॅटऱ्या अज्ञात चोरट्यांनी पळवल्या. चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. फुटेजच्या आधारे पोलिसांकडून चोरट्यांचा शोधही सुरू. गडचांदूरच्या राजीव गांधी चौकातील पेट्रोल पंपावरती चोरट्यांनी 1,02,000ची रोकड लंपास केली. 3 कर्मचारी झोपलेले असताना घडलेली चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. फुटेजच्या आधारे आता पोलिसांकडून आरोपींचा शोध घेणं सुरू. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग सप्टेंबरमध्ये भारत दौऱ्यावर येण्याचा अंदाज. नवी दिल्लीमधील 12 आणि 13 सप्टेंबरला ब्रिक्स परिषदेचं आयोजन. 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा पहिला भारत दौरा असेल. भारत आणि चीनने सीमा क्षेत्रांमध्ये शांतता कायम राखली. त्यामुळे दोन्ही देशांदरम्यानचे संबंध सुरळीत. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असलेले अजित डोभाल यांचं चीन भेटीवेळी हे वक्तव्य. डोभाल यांची चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यासोबत चर्चा. नवीन फौजदारी कायद्यांच्या 100% अंमलबजावणीसाठी गृहमंत्र्यांची 1 वर्षाची मुदत. तर 3 वर्षांमध्ये सर्वोच्च न्यायालयापर्यंत खटले सुटणार. इंटेलिजन्स ब्युरोच्या 2 दिवसीय 9व्या राष्ट्रीय सुरक्षा धोरण परिषदेच्या निरोप समारंभामध्ये अमित शहा यांचीही घोषणा. सरसंघचालक मोहन भागवत यांचे अमेरिकेमध्ये उत्साहात स्वागत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 17 दिवसांचा अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन दौरा त्यांचा सुरू आहे. सीबीएसईची सीईटी परीक्षा लांबणीवरती. तर परीक्षेसाठी 1 सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार. परीक्षेसाठी नोंदणी न केलेल्या उमेदवारांना पुन्हा नोंदणी करण्याची संधी. अमेरिकेची प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री डॉली पार्टन यांचं निधन. वयाच्या 80व्या वर्षी झालं निधन. डॉली पार्टन यांना क्वीन ऑफ कंट्री म्हणून ओळखलं जायचं.